हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हे तोरण डिझाइन बनवणार आहे। याच्यामध्ये मी तोरणपट्टी आणि हे फुलं आधीच बनवून घेतलेले आहे, तर आपण याच्यातला एक फूल बनवायला शिकणार आहे। याच्यासाठी जेवढे कलर लागले, काय काय साहित्य वापरले हे आपण समोर पाहू। चला तर आपण हे फूल बनवायला शिकणार आहे। हे फुलाची डिझाइन तयार करण्यासाठी मी 5 कलर इथे वापरलेले आहे आणि 1.5 mm ची इथे सुई वापरलेली आहे। चला तर आपण सुरुवात करू। इथे आपण मॅजिक रिंग घेतलेली आहे, त्यानंतर आपण इथे 4 चेन बनवून घेणार आहे। एक, 2, 3 आणि 4। त्यानंतर एक डबल क्रोशेट, त्यानंतर इथे डबल क्रोशेट, त्यानंतर पुन्हा एक चेन, पुन्हा एक डबल क्रोशेट, पुन्हा एक चेन। अशाच प्रकारे आपण या मॅजिक रिंगवर 12 डबल क्रोशेट इथं तयार करून घेणार आहे। इथे आपण एक डबल क्रोशेट, एक चेन, एक डबल क्रोशेट, एक चेन असे 12 डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहे आणि त्या मॅजिक रिंग मधून ते धागा ओढून घेतल्यानंतर ते सर्व चेन एका जागी आल्यानंतर आपण इथे आता अटॅच करून घेऊ। हे ते आपण इथे अटॅच केलेलं आहे। आता या डिझाइनवर आपण नवीन कलर इथे अटॅच करून घेत आहे। प्रत्येक गॅप मध्ये जे तिथे आपण एक डबल क्रोशेट, एक चेन, एक डबल क्रोशेट, एक चेन, एक चेनची जी गॅप सोडली होती त्या गॅप मध्ये आपण एक एक पफ बनवून घेणार आहे। प्रत्येक याच्यामध्ये गॅप मध्ये इथे 4 राउंड्स आपण एक पफ बनवून घेत आहे। 4 राउंड घेतल्यानंतर हे अटॅच केल्यानंतर इथे 2 चेन, त्यानंतर पुन्हा एक चेनची गॅप आहे, त्यामध्ये 4 राउंडचा एक पफ, त्यानंतर इथे अटॅच केल्यानंतर 2 चेन आणि पुन्हा एक चेनची जे गॅप होती त्यामध्ये आपण एक पफ, असं प्रत्येकी 12 जे गॅप आहे, 12 चेनची जी गॅप आहे एक एक चेनची, त्यामध्ये आपण 12 पफ बनवून घेत आहे। मध्ये 2-2 चेनची गॅप प्रत्येक पफ मध्ये। इथपर्यंत आपण पूर्ण डिझाइन तयार करून घेतलेली आहे। एक पफ, मधात 2 चेन, एक पफ, मधात 2 चेन, असं पूर्ण आपण राउंड तयार करून घेतलेला आहे। 12 चेनच्या गॅप मध्ये आपण 12 पफ इथे तयार करून घेतलेला आहे। आता पुन्हा नवीन कलर इथे आपण अटॅच करून घेणार आहे। इथे आपण व्हाईट कलर इथे जॉईन करून घेत आहे। जे 2 चेनची जी गॅप होती त्यामध्ये आपण 2-2 पफ इथे बनवून घेत आहे। 4 राउंडचा एक पफ, हे इथे एक पफ घेतल्यानंतर इथे अटॅच करून घेतल्यानंतर 2 चेन पुन्हा, त्यानंतर पुन्हा त्याच गॅप मध्ये एक पफ, म्हणजे प्रत्येकी गॅप मध्ये आपण 2-2 पफ बनवून घेता येते। 4 राउंडचा एक पफ, त्यानंतर अटॅच केल्यानंतर 2 चेन आणि पुन्हा पुढच्या 2 चेनच्या गॅप मध्ये 2 पफ। एक 4 राउंडचा एक पफ, त्यानंतर 2 चेन, त्यानंतर पुन्हा
त्याच गॅपमध्ये एक पफ पुन्हा अटॅच केल्यानंतर पुन्हा 2 चेन आणि पुढच्या गॅपमध्ये पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा 2 पफ। अशा प्रकारे आपण पूर्ण राऊंड तयार करून घेऊ। हे इथे आपण पूर्ण गॅपमध्ये म्हणजे 2-2 चेनची जे गॅप होती त्यामध्ये आपण 2-2 पफ बनवून इथं तयार करून घेतलेला आहे पूर्ण राऊंड। आता इथे आपण नवीन कलर इथे अटॅच करून घेऊ। इथे आपण नवीन कलर पिंक कलर इथे डार्क पिंक कलर इथे अटॅच करून घेत आहे। आता 2-2 चेनची जे गॅप आपण इथे सोडली होती प्रत्येक पफ मध्ये त्यामध्ये आपण 3-3 डबल क्रोशेट प्रत्येक गॅप मध्ये इथं आपण बनवून घेत आहे। त्यासाठी आधी 3 चेन त्यानंतर त्याच्यामध्ये 2 डबल क्रोशेट आता पुढच्या गॅप मध्ये पुन्हा 3 डबल क्रोशेट त्यानंतर पुन्हा पुढच्या गॅप मध्ये 3 डबल क्रोशेट। अशाच प्रकारे आपण पूर्ण राऊंड मध्ये 3-3 डबल क्रोशेट प्रत्येक गॅप मध्ये आपण इथं बनवून घेत आहे। प्रत्येक गॅप मध्ये आपण 3-3 डबल क्रोशेट इथं बनवून घेऊ। इथे आपण प्रत्येक गॅप मध्ये 3-3 डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहे पूर्ण। आता इथे नवीन कलर इथं आपण अटॅच करून घेऊ। इथे आपण येलो कलर अटॅच करून घेत आहे। अटॅच केल्यानंतर 2 चेन पुन्हा तिथेच एक डबल क्रोशेट त्यानंतर एक चेन इथे आपण 2 डबल क्रोशेट बनवल्यानंतर खालच्या राऊंड मधला एक चेन सोडल्यानंतर पुन्हा 2 डबल क्रोशेट बनवून घेत आहे। त्यामध्येच पुन्हा एक डबल क्रोशेट त्यानंतर एक चेन सोडून पुन्हा 2 डबल क्रोशेट त्यानंतर पुन्हा एक चेन सोडून पुढच्या याच्यामध्ये 2 डबल क्रोशेट। अशाच प्रकारे पूर्ण राऊंड आपण इथं तयार करून घेऊ। इथपर्यंत आपण येलो कलरचे हे पूर्ण राऊंड तयार करून घेतलेला आहे। याच्यानंतर आपण दुसरा कलर इथे अटॅच करून घेऊ। इथे आपण प्रत्येक 2-2 जे डबल क्रोशेट इथे बनवून घेतले होते त्या गॅप मध्ये आपण डबल क्रोशेट बनवून घेऊ 3-3। इथे 3 चेन सुरुवातीला आपण घेतलेल्या आहे। त्यानंतर जे डबल क्रोशेट आपण बनवणार आहे त्यामध्ये दोन याच्यातून आपण उलन काढून घ्यायची आणि त्यानंतर एक धागा सुईवरच ठेवायचा। अशा प्रकारे त्यानंतर 3 डबल क्रोशेट झाल्यानंतर पूर्ण बाकीच्या याच्यातून आपण धागा काढल्यानंतर ती पुन्हा 3 चेन पुन्हा समोरच्या गॅप मध्ये 3 डबल क्रोशेट पण ते 2 चेन मधूनच आपण धागा काढायचा आणि एक धागा सुईवर ठेवायचा। अशा प्रकारे मग तिन्ही याच्यातून आपण धागा काढल्यानंतर 3 चेन
पुन्हा पुढच्या गॅपमध्ये तशाच प्रकारे आपण बनवून घ्यायचं. एक धागा सुईवरच ठेवायचा. त्यानंतर तिन्ही डबल क्रोशेट मधून धागा काढल्यानंतर इथे अटॅच केल्यानंतर 3 चेन. अशाच प्रकारे आपण पूर्ण राऊंड तयार करून घेऊ. आता आपण इथपर्यंत हे पूर्ण राऊंड तयार करून घेतलेला आहे. आता दुसरा कलर याच्यामध्ये आपण अटॅच करणार आहे. इथे आपण नवीन कलर इथे अटॅच करून घेत आहे. जे 3-3 चेनची जे आपण गॅप सोडली होती त्या गॅपमध्ये आपण 3-3 सिंगल क्रोशेट इथे बनवून घेणार आहे. आता दुसऱ्या गॅपमध्ये पण 3 सिंगल क्रोशेट. अशाच प्रकारे तिन्ही गॅप म्हणजे प्रत्येक गॅपमध्ये आपण 3-3 सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहे. प्रत्येक गॅपमध्ये 3-3 सिंगल क्रोशेट. अशाच प्रकारे आपण पूर्ण राऊंड इथं तयार करून घेणार आहे. इथपर्यंत पूर्ण राऊंड आपण तयार करून घेतलेला आहे. आता हे डिझाईन तोरणपट्टीवर आपण जॉईन करून घेऊ आणि एकाला एक हे डिझाईन एकाला एक जॉईन करून घेऊ आणि तोरणपट्टीवर जॉईन करून घेऊ. आता हे डिझाईन आपण एकाला एक जॉईन करून घेऊ. त्यानंतर तोरणपट्टीवर त्याला जॉईन करून घेऊ. अशा प्रकारे आपण डिझाईन एकाला एक जॉईन करून घेतली आहे. आता तोरणपट्टीवर याला जॉईन करून घेऊ. आता हे तोरणपट्टीवर पूर्ण डिझाईन अटॅच केल्यानंतर आता इथे आपण गोंडे लावून घेऊ. त्यानंतर आपण फायनल लुक पाहूयाचा. तर हे इथपर्यंत आपण पूर्ण डिझाईन तयार करून घेतलेली आहे. हे पूर्ण फायनल लुक आपण तोरण डिझाईनचं पाहत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कलर चेंजेस करू शकता. गोंडे नाही तर जाळी काही पण याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. बेल आयकन दाबल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. थँक्यू फ्रेंड्स. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये.